येऊनिया काळ बैसला सेवसा झाकी तो शिकैसा डोळ्याता वाचे नारायण वदे तो सादर काळपास साचार चुके जेणे वाया हा संसार तर्षी हव भरे काळा चुके फेरी निकटाली वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेणे एका जनार्दने नको याता याती संसार फजिती जन्म दुःख वाचे नारायण वदे तो सादर काळपास साचार चुके जेणे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मम ज्ञानगंगा नमो पुण्यगंगा नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा 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 गुरु प्रथम नमन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातालवानराहुत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीत असो वाटे भूषित पावन ती प्रत्येक शामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिल कंठ स्वर आराका जी कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत असो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्मजित विलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत असे
जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदात तिचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावंता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा एवनिया काळ बैसला सेवसा जाती तो शिकैसा डोळ्याता वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेणे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय शांतिगम्य नाथबाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विडाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणमधील मालकांचा आहे. या अभंगाद्वारे महाराज नमूद करतात काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसलेला आहे. ज्येष्ठादि श्रेष्ठ कनिष्ठादि भयो यद्बाऱ्या भयान वारके जायो पुरुषाभवास्तित कामिनीन संग कालामनैवं यत छेदयामि. काळानं ज्येष्ठाला सोडलं नाही, कनिष्ठाला सोडलं नाही, लहान लेकरांना सोडलं नाही, पुरुषांना सोडलं नाही, स्त्रीला सोडलं नाही. याच्या पलीकडे सांगू जेव्हा ही यती बाबा कीटकाच्या जायो पशुभय सकल विहंगमाना सावर जंगम सकल सुराना सावर जंगम सकल सुरा पक्षी सोडला नाही, पशु सोडला नाही, कीटक सोडला नाही. या स्थावर जंगमातला एकही व्यक्ती नाही. प्रत्येकाच्या उशाला काळ बसलाय. जा की तो शिकैसा डोळ्याता. नाथबाबा म्हणले का रे काळ उशाला आहे तरी डोळे झाकून बसलात का? कळत नाही तुला काळ जवळ आलेला. काही काही गोष्टी 2-3 गोष्टीमुळे कळत नसतात. ज्याला याचा एक अभिमान आला का त्याला काही दिसत नाही. हे कळलं ना तुम्हाला? ज्याला याचा एक अभिमान झाला त्याला कोणी दिसत नाही. आणि ज्याला याचा अभिमान झाला त्याला एक कोणी दिसत नाही. विद्येचा अभिमान, सत्तेचा अभिमान, संपत्तीचा अभिमान हे काही ठराविक गर्व येत नाही. गणला आले ना, हे गणलं माणसाला इकडे तिकडे बघूच देत नाही. तुमच्याकडे बेंड म्हणतात का? गंड बेंड बेंड बेंड. कोणाला सत्तेचं बेंड आहे, कोणाला संपत्तीचं बेंड आहे. माझ्याकडे भरपूर पैसे असू दिन मग काय झालं आणतो का आम्हाला नाही म्हणे. माझ्याकडे एवढे पैसे असल्यावर काळ मला भेन नालाय का? काय तुझ्या बापाची जागिरी आहे का काळानं तुला भ्यावा? अरे काळानं चांगल्या चांगल्यांच्या मुसक्या आवडल्या. येरती पामर जीव सृष्टी निर्माण केली. या सृष्टीवर अवतार घेतला त्या
ब्रह्मांडाच्या मालकाला थांबता येत नाही. त्याचं आयुष्य संपल्याच्या नंतर, त्याची मर्यादा संपल्याच्या नंतर तर 400-200 कोटीवाल्यांना कशाला शपटा हलवायच्या? एवढ्या मोठ्या उशाला काळ, एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या. आपण नगण्य माणसे, आपण कोणाच पासंगत बसत नाही. विद्वत्तेच्या बाबतीत विचार केला तर जगात फार मोठी विद्वान लोक आहेत. संपत्तीच्या बाबतीत विचार केला तर रावण फार श्रीमंत होता. आपण त्याच्या चपला उचलायच्या पण लायकीचे नाही. मी सुद्धा, बरं तुम्हीच म्हणून नाही, इथं बसलेला कोणीच. एवढा श्रीमंत रावण होता, एवढा श्रीमंत. सत्तेच्या बाबतीत जर विचार केला तर हजारो वर्ष आधिपत्य राज्य करणारी लोक, इंद्रादी लोक, किती मोठी लोक होती कल्पना करा. अमृत पिणारी माणसं होती. यांनाही पुण्य संपल्यावर खाली यावं लागते. काय तुमची आमची काय कथा आहे? तद्वज्ञायानं आजचा हा चालत असलेला पुण्य प्रसंगाचा कार्यक्रम वैकुंठवासी, स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी शामराव बयाजी चोपडे गुरुजी हे विश्वात्म्यात विलीन झाले. शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाविन्य जमवणारी व्यक्ती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गोड अशी शैक्षणिक क्षेत्रातली ज्योत लावली. फार मोठं शैक्षणिक क्षेत्रातलं गोडसं असं सुंदरसं काम. आयुष्याची मर्यादा संपली, शामराव गुरुजींना जावं लागलं. त्यांनी जे मार्गदर्शन केलं, जे दिशा दाखवली, या समाजात जगण्याचे पारे दिले, या इंटरनेट धावत्या युगामध्ये कसं वागावं, ज्ञातिस्थितीमध्ये गोड अशा प्रकारचे संस्कार केले. आपण त्यांच्यासाठी काही करू शकत नाहीत. दुसरं तर ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करून 4 पात्र दारात उठवावी असा अनुसंग आदरणीय औदुंबरजी असतील, दिगंबरजी असतील, पितांबरजी असतील, हे 3 सुपुत्र आहेत गुरुजींचे. या 3ही सुपुत्रांनी मोठ्या अट्टहासाने, मोठ्या श्रद्धेने, मोठ्या असीम प्रयत्नाने हा पुण्यतिथी प्रसंगाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. औदुंबरजी, दिगंबरजी आणि पितांबरजी तिघांनाही धन्यवाद देतो. भीमराव हे त्यांचे बंधू होते गुरुजींचे. गंगा भागीरथी शांताबाई ह्या धर्मपत्नी आहेत. अमोल असतील, आदेश असतील, रामचंद्र असतील, कन्हैया असतील, अक्षय असतील, हे नातू आहेत. गोड असा सुंदर असा गुरुजीचं हे कुटुंब परिवार. या परिवारावर एक कर्तव्याचं छत्र हरवलं. शरीराने जरी गेले असतील तर आशीर्वादाच्या रूपाने निश्चित तुमच्या चोपडे कुटुंबियावर त्यांची गोड अशी प्रेमाची गंगा वाहत राहो अशी पितृलोकाच्या चरणी प्रार्थना करतो. या चोपडे कुटुंबियांना पुनश्च धन्यवाद देतो आणि मी माझ्या अभंगावर येतो. विठाला उपस्थित दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना प्रणाम करतो. याही बाजूचे इनेकरी दादापासून इथपर्यंत जी गायक मंडळी, गुरुजन मंडळी ज्यांनी सुरुवात केली रूपवाली, आधी करून सगळी महाराज मंडळी ज्यांनी चाली म्हणल्या, सुनील महाराज आधी करून सगळी मंडळी, मला नाव माहित क्षमा असावी, नंतर घेतो. आमच्या शर्माजींची चिरंजीव आहेत काय. वा, छान छान. तुम्हालाही धन्यवाद. सुंदर गोड असं पकवाज आणि आवाजाला तुला असं वाटते मीच त्याच्यावर वळून टाकावं. उपस्थित पंचक्रोशीतून आलेली सर्व इष्ट मित्र सजन सखे सोयरी दायरी आदी करून सर्वांना प्रणाम. म्हणजे मोदळे चेअरमन इकडे परिसरात आल्यावर त्यांच्याकडेच थांबत असतो मी. ते सुद्धा स्वतःहून आज या ठिकाणी कीर्तनाला आले. गुरुजींच्या ऐकून कोणीतरी बोलत होतं तारखेच्या संदर्भात, चेअरमन सारखे संपर्क करत राहिले. आलो सुद्धा पहाटे त्यांच्याकडे आणि मग इकडे निघून आलो. सोबत आले त्यांनाही धन्यवाद. बरीच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे, सर्वांना प्रणाम करतो आणि मी माझ्या अभंगावर येतो. येऊन या काळ बैसला सेवसा जा की तो शिकैसा डोळ्याता. काळ हा उशाला बसला रे बसला.
तो मोजायला लागलेला आहे दिवस किती शिल्लक आहेत. एक जण म्हणे का आयुष्य संपलेलं काळाला कसं कळतं? तो संसार करत असताना तुला सगळे खाचकळगे कळत येते नालाय का. आणि ज्यानं विश्वाचा संसार मांडलाय ते काही येडाय होय, त्याला कळत नसेल का त्यानं काळ कसा लावून दिलाय. त्याच्यासारखा हुशार कोणच नाही. देव चतुर जाणून अंतर वर्ततसे चतुरा चतुरा तो श्रोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझे विठोबा. अत्यंत देव चतुर आहे. 4-2 फॅक्टऱ्या टाकल्या आमक टाकलं. लोक म्हणते ते काय विद्वान हो 4-200 माणसं सांभाळीत काय त्याचं डोकं असेल. अरे सुंबळ्या सगळ्या जगाला सांभाळतो त्याचं डोकं किती गोड असेल याचा विचार कर. काय डोकं असेल त्यात. माणसं उगाच म्हणते माझ्यासारखा चालूच कोणी नाही. अरे तुझ्यासारख्या चालूला ज्याने जन्माला घातलं तो किती चालू असेल याचा विचार करणार आहे. हे चालू विचार करणं तो किती चालू असेल. एक म्हणे महाराज काय मोबाईल हुशार हो, बटन दाबल्याबरोबर अख्खं जग दाखवतंय. यांना मग मोबाईल तयार कोणी केला? एका हुशार माणसानं. मग हुशार मोबाईल जर हुशार मालकानं तयार केलाय तर त्या हुशार मालकाला तयार करणारा पंढरपुरातला मालक हे डोक्यात असू देत जाय. जरा चलत जाव माणसानं, पण घसरला असं नाही चाललं पाहिजे. तोंडावर आदळत असते माणूस. बऱ्याच लोकांना गणलं येते मी विद्वान, मी याच्यात मोठा, मी त्याच्यात मोठा, मी अमक्यात मोठा. कोणीच मोठं नाही, आपल्या वरी मोठा बसलेला आहे. कसं कळत असेल काळाला याचं मरण जवळ आलंय म्हणून. इतका विद्वान माझा पंढरपुरातला मालक, इतका विद्वान त्यानं कोणावर विश्वासच ठेवला नाही. त्यानं प्रत्येक माणसासोबत 2 रोजदार ठेवले. रोजदार म्हणतात का गडी तुमच्याकडे? गडी हो, आमच्याकडे गडी सालदाराला म्हणतात. आणि एकच दिवस काम करतो तो रोजदार. नित्य कायम स्वरूपी 2 माणसं ठेवले. एकाचं नाव आहे चित्र, एकाचं नाव गुप्त. यायला झोपच नाही. चित्रगुप्ता निद्रा भयो यज्जायते दिनत्रयाणाम निशापति भयो दिनपतियाम नित्याम नित्याम यत सेवानाम. रात्रंदिवस जागे चित्रगुप्त, एक सेकंद सुद्धा वाया जाऊ देत नाही. त्यांना 2-4 काम दिले, त्याच्यातले 2 सांगतो. एक काम दिले, पाप किती झाले ते एक जण लिहिते आणि पुण्य किती झाले ते एक जण लिहिते. पुन्हा दुसरं काम आहे आयुष्य किती शिल्लक राहिले ते पण मोजित राहते. आयुष्य संपत आलं की लगेच काळाला सांगते हे दक्षिणेचे राजा दी एक माणूस पाठवून बाळ्याला वटवट करायला, आता उद्या मरणार आहे बाळ असं सांगत. ते लगेच सांगते बस बस. हे छोटे छोटे बसारे उन्हान त्रास होत असतो लेकराला. विडाला लगेच येतो आणि उशाल बसतो. मोजितच नाही
नाही ह्यो भजन करीत होता आणि कीर्तन करीत होता ह्यो मोठा पुढारी आहे ह्यो चोऱ्या करीत होता आणि हे अमकं करीत होता काही विषय नाही आयुष्य संपलं काळ उशालात बसलाय येऊन या काळ बैसला उसा चांगल्या चांगल्यांना सोड नाही काळानं प्रत्येकाच्या उशाल बसतो काही लोकांचं असं मतांतर असतं मी अभ्यास केलाय मी अभ्यासाने यमाला जिंकेन नाही जिंकता येत रे यमाला कसं जिंकता येईल नाही जिंकू शकत तो एका व्यक्तीला 4 मुलं होती बघा काळ किती मोठ्या लोकांच्या उशाल बसतो 4 मुलं होती 2 वनवासात एक नंदीग्रामाच्या ठिकाणी भजन करायले आणि एकानं मोठ्या भावाच्या पादुका सिंहासनावर धरल्या आणि त्याच्यावर छत्री धरली पादुका ठेवल्या सिंहासनावर आणि त्याच्यावर छत्र धरलं शत्रुघ्न बायको असून अंगाला काव लावली 14 वर्ष 27 दिवस भावासाठी भजन केलं बरं बायको असून वनवास नसताना पत्नीला घरी ठेवलं सांगितलं लक्ष्मी उर्मिला मी वहिनी साहेबाच्या दादाच्या सेवेकरता जातो 14 वर्ष 27 दिवस प्रभू रामचंद्राची सेवा लखनला विश्व ज्याच्या ताब्यात त्याला जगाचा बाप म्हणतात गोड वारं सुटले म्हणून आपल्याला गरमत नाही हे सगळं त्याच्या हातात आहे हे लय मोठं जर सुटलं तर मंडपी तर राहत नाही हे पण त्याच्या हातात आहे अशी माझी इच्छा नाही उगं मन पावलं म्हणून हे आमच्या काय मुळावर आलो पण हे अशी काही माझी इच्छा नाही पण हे सगळं त्याच्या हातात आहे ही सगळी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे तो बिना छपलाचा 14 वर्ष 22 दिवस तुम्हाला श्रीमंत ठेवायचं का भिकारी जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात ती बिना छपलाची तिकडे आपल्या सांडली घालून मारुतीच्या पाया पडायला लग्न झाल्यावर गुडघ्यापासून लंगडी होशील मारुतीच्या पाया चपला घालून पडती होय मंजुळा अजून नको करी जाऊ आणि त्यो रूम सासऱ्याने दिलेला बूट घालतो टकाटक जातो मंदिरात आणि मारुतीच्या पाया पडतो अरे त्यानं रावणाचे तंगडे हाणले तू हाणायला किती टाइम लागल मारुतीच्या पाया निदान बुटाड बाहेर काढून पडत जात जाईल नालायका अजून बऱ्याच नालायकाला माहित नाही येऊन दे नाही लग्न झाल्यावर बुटाड घालीत असते बुटाडान हाणायला पाहिजे तुला विठाला ही जगाचा मालक जगाची मालकी बिना छपला बुटाचे वनवासात रावण मारला रावण मारल्याच्या नंतर कामग नावाच्या विमानात बसून प्रभू रामचंद्र शरयूच्या तीरावर आले तिथून पुन्हा एका नावेत बसले न्यागृंदर वृक्षाखाली आले तिकून अयोध्येतील लोक स्वागता करता आले अयोध्येत पदार्पण झालं प्रभूचं आपल्या आईचं दर्शन घेतलं सुमित्रा मातेचं दर्शन घेतलं कैकेयीचं पण घेतलं असं पुराण सांगते मी नाही रोज सकाळी स्नान झालं की प्रभू रामचंद्र कौशल्य मातेचं दर्शन घेत होते एके दिवशी कौशल्य मातेचं दर्शन घेण्यासाठी राणीवशात पोचले राणीवसा नावाचं एक घर असतं एक माझघर नावाचं घर असतं आपल्याला ही नावं आपल्या 10 फूट डोक्याच्या वरी गेले कारण आपण दुसऱ्याची नाव भाषा बोकांडीवर घेतल्यात ना त्याच्यामुळे आपल्या झाकून टाकल्यात दुसऱ्या भाषा शिकू नका असं म्हटले नाही माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आळंदीतले मालक 56 भाषा येत होत्या 56 पण ज्ञानोबारायाने गौरव केला मराठी भाषेचा हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू याच्या पलीकडं माझा मराठाची बोल कौतुके अमृताते ही पैजा जिंके काय ताकद भाषा 56 येत होत्या 56 भाषेचा केला
भाषा 56 येत होत्या, पण मराठी भाषेवरचं प्रभुत्व जशाल तसंच ठेवलं. काय ताकद असते, सगळ्या भाषा शिकावं पण आपली सांभाळली पाहिजे. हे बा, आपल्याकडे ट्रॅक्टर असेल, बैल असतील तर शेजाऱ्याला पेरायला दिलं पाहिजे, पण आपलं पेरणं झाल्यावर दिलं पाहिजे. एका लयच पोळका आला म्हणला, लय बायकायचे लुगडे फाटले तर आपल्याला त्याला लुगडे घेऊन द्यायचे. साड्या म्हणतात का लुगडे तुमच्याकडे? साडी साडी लुगडन साडी एकच असतील, लुगडे कळत नाहीत का? तुम्ही काय पाकिस्तान मधले आहेत का? 400 लुगडे साड्या घेतल्या आणि बाजारात बायकायला वाटू लागला. एक जण शहाणा म्हणला, नालाय का, बायकोची साडी फाटली तिला घेऊन. आधी बायकोल घ्यायची मग शेजारणीला वाटायची. आधी आपली भाषा सांभाळायची मग दुसऱ्या बोकंडीवर घ्यायची. घरच्याचा इट आणि शेजाऱ्याचा भांगणीट. पृथ्वीवर जितके देश आहेत सर्व देश या देशाला नवाजते आणि आपले दुसरीकडे पुत्र गुंगीत येते. नालायकपण आहे. असा एकमेव देश आहे की ज्या देशात 11 प्रकारची माती आहे, ती फक्त भारतात आहे. त्या दिवशी बोललो, असा एकमेव देश आहे त्या देशातल्या बायका डोकं भरून पदर घेतात, तो फक्त भारत आहे. तरी एक जण म्हणला, मी 2-3 देश फिरून आलो. काय केलं? बापान पैसे कमी लिहिन तो तिकडे जाऊन उधळले. का लय एखाद्या परिषदेला गेलता का तू? नालाय का? देशात जावा पण काहीतरी शिकण्यासाठी जावा, काही तिथलं घेऊन यावा, आपल्यासाठी पोषक असं जावा. नुसता फिरायलाच गेला. काय नाही म्हणलं, पैसे लय झाले, गेलो पप्याच्या माईला घेऊन फिरायला. असं नाही, निश्चित शिकावं पण आपलं पण सांभाळलं पाहिजे. फार मोठी ताकद आहे देशात. राणीवशाकडे गेले, माझघराकडे गेले, आईसाहेब दिसत नाही. विचार, बाई दाशी होती जी, आईसाहेब कुठे आहेत? देवघरात. प्रभू रामचंद्र देवघरात गेले. देवघरात कौशल्या आईसाहेब उभ्या होत्या. पार साष्टांग दंडवत केला प्रभू रामचंद्राने. देव जगाचा मालक तरी आईच्या पाया पडत होता. आकलीचा कांदा नाही तरी ते माईच्या पाया पडत नाही. आणि म्हणला, मी महिन्याची वारी पंढरपूरची करतो. तर हाणायला पाहिजे तू. मायबापाच्या पाया पडत नाही, पंढरपूरची वारी करतो. बसायची जागा अशा निबर काठीने हाणायला पाहिजे की 2 महिने त्यानं उभ्यानंच खावा, झोपता नाही आलं पाहिजे. नालायकाला ओरिजिनल देवाच्या दर्शन घेत नाही तू. मायबापासारखं दैवत नाही. माय बाप केवळ काशी, तिने न जावे तीर्थाशी, सकल तीर्थाची धुरी, जे का जाण माता पितरी. हे काय गोट्या खेळणाऱ्याची वाक्य आहेत का? अधिकारी मालकांची वाक्य येते. दर्शन घेतलं प्रभू रामचंद्राने. आईने बघितलंच नाही रामचंद्राकडे. आईचं दर्शन घेऊन बाजूला उभं राहिले तर कौशल्याच्या हात असे जोडलेले होते आणि कौशल्य अशी वरी तोंड करून नमस्कार करू लागल्या. प्रभू रामचंद्राच्या मनात एक शंका आहे. उगा नाटक आहे शंका याची. त्याला माहित नाही का वरी काय म्हणून, पण आपण सांगण्यापुरतं चाललंय. विचारलं, आई तू वरी कोणाकडे बघून दर्शन घेतेस ग? एका लाल कपड्यामध्ये एक मडकं बांधलेलं होतं गाडगं. त्या गाडग्याला नमस्कार करत होते. आई काय ग याच्यामध्ये? असू दे बाळा, आई सांग ना. प्रभू रामचंद्राने सखोल जरा जास्त दाब देऊन विचारल्याच्या नंतर कौशल्य आईसाहेबाच्या डोळ्यातून पाणी आलं. रामा, सांगायचं तुला, अरे तू ज्याच्या पासनं जन्माला आलास तुझ्या बाबाच्या आस्ती आणि राख ह्याच्यात ठेवलेली. दशरथ राजाच्या आस्ती होते त्याच्यात ठेवलेल्या. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय आस्ती त्याच्यात. आई का ठेवल्या? बाळा, तुम्ही दोघं वनवासात होते. भरत नंदीग्रामाच्या ठिकाणी एकटा शत्रुघ्न होता रे. तुझे बाबा गेले. उर्मिलेनं माल सोडा नाही. प्रत्येक जण आपापल्या व्यापात दुःखात होता. माझ्या दुःख कोसळलं. बाबाचा अंत्यविधी झाला तुझ्या दशरथ राजांचा. मुठभर रात महर्षी वशिष्ठाच्या म्हणण्यानुसार या मडक्यात ठेवली तुम्हा 4 भावांचे 4 सुनाचे हात.
या महात्म्याच्या अस्थीला लागून शरीरमध्ये अस्थी विसर्जित करायच्या. दिवस नेमला. ऋषी मुनी योगी जपी तपी संन्यासी अनुरागी महात्मे 56 देशाचे राजे आदी करून सर्व आमंत्रित केले. मोठा उत्सव केला. मंत्र म्हणणारी फार अधिकारी महात्मे जमा केली. इदन्न मम पिंडोनां लोक्तपिंड भयजना गय प्रजनो सकल स्थितानां मुक्ता वसोज पिंडानां अप्तेष्टि त्रिपिंडी काल सर्पोरवयश्यान्पुरो पितृदोषास्मित निहायां हितेषु श्रुतुज्जनो यत षोडशो पिंडो नः रक्तांबर भयस्थितो रक्तचन्दन सकल स्थितानां आरक्त पुष्पाति भयो अंगुष्ठादि स्नानायां सव्यात सव्यस्ततेव च. अशी जोग मंत्र म्हणणारी माणसं पूजा आटपली. श्रुतकीर्ती मांडवी उर्मिला सीता राजा दशरथाच्या 4 सुना. प्रभू रामचंद्र शेषशाही लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न 4 पुत्र. 14 जणांनी अस्थि कलशाला हात लावला आणि शरीरच्या पात्रात प्रभू रामचंद्राने वडिलांचा अस्थि कलश घेऊन प्रवेश केला. तो अस्थि कलश ज्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्राच्या हातात शरयूच्या पात्रामध्ये अस्थीचा कलश रिचवत असताना शरयू नावाची गंगा खळ 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 खळखळत होती. 350 पवित्र गंगा सांगितल्या. बघाशी बोलून गेलो तुम्हाला. हा भारत देश इतका पवित्र आहे. 349 गंगा भारतात आहेत. किती मोठी माणसं आहेत आपण. 2734 उपनद्या आपल्या भारतात आहेत. एवढी मोठी माणसं आहेत आपण. महर्षी वशिष्ठानं शरयू नावाच्या गंगेला विचारलं, मा पापनाशिनी अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र गंगा तू का रडते? त्या शरयूने हुंके देऊन देऊन महर्षी वशिष्ठांना प्रणाम केला. गुरुदेव, अनंत पाप्यांचं पाप धुण्याची ताकद माझी नाही, भगवान प्रभू रामचंद्राची. रामचंद्र विष्णूचा अवतार आणि गंगेची निर्मिती झाली भगवंताच्या अंगठ्यातून. भगवान विष्णू परमात्म्याच्या अंगठ्यातून गंगेची निर्मिती झाली. महर्षी कुलगुरू सूर्यवंशातले कुलगुरू महर्षी वशिष्ठ तुम्हाला प्रणाम करते. शरयू म्हणत होती, गुरुदेव, अनंत पाप्यांचं पाप धुण्याची ताकद माझ्यात आहे. ती माझी ताकद नसून भगवान प्रभू रामचंद्राच्या अंगठ्याची ताकद आहे. मग अनंत पाप्याचं पाप धुण्याची ताकद ज्या पवित्र गंगेत आहे, ती गंगा जर एवढी पवित्र असेल तर ही पवित्र गंगा ज्याच्या अंगठ्यातून जन्माला आली त्याचा अंगठा किती पवित्र असेल. गुरुदेव, ज्याचा पायाचा अंगठा एक भाग जर इतकं पवित्र असेल तर ज्याच्यापासून जन्माला आला त्याची आई किती पवित्र असेल. त्याला जन्माला घातणारा त्याचा पिता राजा दशरथ किती पवित्र असेल. उनके देव देव रडत होती. महर्षी वशिष्ठांनी तिला विचारलं, माय कारण काय? मला एक विचारायचे, गंगा ज्याच्या अंगठ्यातून जन्माला येते याचं पूर्ण शरीर ज्यानं जन्माला घातलं तो दशरथ राजा किती पवित्र असेल. एकच विनंती करते, ही सगळी सत्ता ज्याच्या ताब्यात असते तरी तो दशरथ राजा का गेला असावा? वशिष्ठानं सांगितलं, बाई, मनात तुझ्या शंका आली असेल ती शंका दाबून टाक. या शंकेचं निरसन करण्यासाठी उत्तर नाही. मृत्यू कसा आला असेल हा भाग सोडून दे. हाता अटळ आहे, पण अग्नीचे प्रकार 9 सांगितले. त्याच्यापैकी बडा अग्नी नावाचा अग्नी वैशांवर नावाच्या अग्नीचा पुत्र आहे. हा भराग्नी नावाचा अग्नी वैशांवर नावाच्या अग्नीचा पुत्र आहे. वैशांवर नावाच्या अग्नीला 8 मुलं झाली. हा मुख्य वैशांवर नावाचा अग्नी एका बाईने मुठीत 14 वर्ष 27 दिवस धरला. मुठीत अग्नी, मुठीत ताब्यात ठेवला अग्नी, ताब्यात. हा प्रसंग असा आहे,
भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला चालले त्यावेळेला भात शिजवला. आता येतील जेवायला, आता येतील जेवायला, आता येतील जेवायला. 14 वर्ष 27 दिवस संपल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र घरी आले. लखनलाल, प्रभू रामचंद्र, सीताई साहेब तिघं त्याच पात्रावर जेवायला बसले. 14 वर्ष 27 दिवसापूर्वी भात शिजलेला होता. आपण सकाळी शिजलेला भात परवाच्या दिवशी पाहावर वाळू होईन, त्याची वाळून जाईल, तो वाळून जाईल, कुरंडी होईल त्या भाताची. 14 वर्ष 27 दिवसाच्या नंतर भातातून कशा वाफा निघत होत्या. स्वयंपाक गरम ठेवायची ताकद कोणात असते? उन्हात का? उन्हानं गरम ठेवलेला इटत असते, उन्हानं गरम झालेला नासत असतो, उन्हानं गरम झालेला त्याला बुरशी येत असते महाराज. उन्हानं गरम झालेला स्वयंपाक खाण्यासाठी पोषक नसतो. स्वयंपाक गरम ठेवायची ताकद वैशांतर नावाच्या अग्नीत आहे. मग 14 वर्ष 27 दिवस तिने मुठीत अग्नी दाबलाय. खबरदार जर स्वयंपाकदार होशील तर पाय. मग 8 अग्नीचा बाप ज्याच्या सुनानं मुठीत दाबला तिचं नाव होतं साध्वी उर्मिला, लक्ष्मणजीची पत्नी. खाली 8 मुलं झाली त्याला. माणसाला पेटवतात त्या अग्नीचं नाव आहे भडाग्नी. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे. मशानात देतात, भडाग्नी देतात आणि वापस येतात. अरे या भडाग्नीचा बाप जिने मुठीत दाबलाय. वैशिष्ट्याने विचारलं, शरयू तुला म्हणायचं काय? एकच म्हणायचं, ज्याच्या सुनेनं 14 वर्ष 27 दिवस अग्नीचा बाप मुठीत दाबलाय तरी पण तिच्या सासऱ्याला अग्नीनं का जाळला असेल? वैशिष्ट्यानं सांगितलं, बाई शब्द वापस घे, हा निसर्गाचा नियम आहे, नियतीचा नियम आहे. दृष्टांत संपला. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला पंढरपुरातला मालक म्हणतात. हा पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात राजा दशरथाचा पुत्र म्हणून जन्माला आला. पृथ्वी ज्याच्या डोक्यावर असते तो शेष म्हणतात. हा शेष लखनलाल राजा दशरथाचे पुत्र म्हणून जन्माला आले. वैराग्याचं टोक होते भरत. सामान्य आईनं अयोध्येचं राज्य दिले आणि भरतानं राज्याला लाथ आणली आणि प्रभू रामचंद्राचं भजन करीत नंदीग्रामाच्या ठिकाणी बसणं सामान्य भाऊ असेल? चला अनायास भरत तिकडे गेला. आता अयोध्या शत्रुघ्नाच्या ताब्यात आली. पण शत्रुघ्नाने मान खाली घातली. प्रभू रामचंद्राच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या आणि त्याच्यावर छत्र धरलं. छत्र काय कुटुंब असलो. असे 4 पुत्र असताना सुद्धा राजा दशरथाच्या उशाला काळ बसला. म्हणून महाराज पहिल्या कडव्यात म्हणतात,
किती मोठे राजा दशरथ असतील, त्या महान व्यक्तीच्या आयुष्याला काळ बसू शकतो. तुमची आमची काय कथा राजांनो, ज्याच्या पोटी पंढरपुरातला मालक जन्माला आलाय. काय ताकद असेल त्या बापाची. जगाचा बाप ज्याच्या पोटी जन्माला येतो, जगाच्या बापाचा बाप, त्यालाही काळानं सोड नाही. तो मग आम्हाला घरात घुसून काळा नाही सोडत. काळा आतापर्यंत कोणाला सोडलंच नाही. काळावर जर मात करायची असेल तर भजन आहे. जो भजन करील तो काळावर मात करील. म्हणजे मरण थांबतंय का? नाही. भजन केल्याने मरण थांबत नाही, अधोगती थांबते. भजन करणाऱ्याला काळ अधोगतीला नेत नाही, सद्गतीला नेत असतो. आणि भजन कशाला म्हणतात माहिती आहे? चांगलं बोलणे त्याचं नाव भजन, चांगलं वागणे त्याचं नाव भजन, चुका न करणे त्याचं नाव भजन. सुंदर गातो पण दारू पितो. हरामखोर अवलाद आपल्या ताली समजायचं. विठाला विठाला देखावेल किंमत. एक महिने शास्त्र पुराण वेद पाठ केले, नियम सांभाळतो का? नाही. तू बैलेस. मी नाही म्हणत. बैलावरी शास्त्र का मद्यपी अंगीचे वस्त्र. बायकोनं पांढरे शुभीत कपडे धुतले, हे नालायक केलं. आता कपडे कसे राहतील चांगले? लोळलं ना कुठं बी. बैलावरी शास्त्र बांधेल राहिली होई ती. घरी गेल्यावर म्हणाल तुम्ही आहे का नाही? त्यांच्या खपक्या मोबाईल तुम्ही लोकांचं चिचकीचा त्या मोबाईलवर. कधी कधी शास्त्र ज्ञानेश्वरी गाथा बघ जा त्याच्याजवळ. काळ किती गोड आला. आता पोथ्या गळ्यात घेऊन पिशवीत घेऊन फिरायचं काम नाही. मोबाईलचं बटन दाबलं की सगळे ग्रंथ. मग नशीब खोटे माल भेटत नाही तो भाग सोडून द्या. तुम्हाला मोठाले मोबाईल आहेत ना, हा तुमचा अर्धा हात हरला तर अर्धा पांघरता येतो. एवढ्याले मोबाईल आहेत तुमचे. दुसरंच पाहते त्याच्यावर काही. याला चॅटिंग करण, जेवला कान, संडासून आलास कान, झोपलास कान. अरे शास्त्र वाचून सुंबळ्या काय त्याच्यावर तुला गरज आहे? ज्याला बोलायला त्याला बायको थुतरी थांबतीन, त्याला बोलायला मोबाईल. विठाला चांगलं बोलणे भजन आहे, चांगलं काम करणे भजन आहे. ज्या शामराव गुरुजीनं, मला वाटतं गुरुजीच होते ना, हो, या जुन्या लोकांनी निष्ठेने विद्यार्थी घडवले. हो, हजारो विद्यार्थी या भारत मातेतले मार्गाला लावले. हजारो व्यक्तींचे संसार गोड झाले यांनी शिकवलेल्या विद्यार्थ्यांचे. या शामराव गुरुजीने 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य द्यायला प्राप्त होते. चांगलं काम करणे भजन. राजकीय क्षेत्रात एखादा बारीकसा पुढारी असेल ते आपलं गाव सांभाळीत असताना बोर घेत असेल, पाणी देत असेल, रस्ते व्यवस्थित करीत असेल, लाईट देत असेल तर हजारो कीर्तन ऐकल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. काम काहीच करीत नाही, कीर्तनात पुढे बसवतो. बसायची जागा हाणायला पाहिजे. विठाला विठाला कर्तव्य भजन आहे. पक्वादवाजीनं कीर्तन करणं, अभंग म्हणणे याच्या मागे जर निष्ठा असली तरच भजन बरं. नाही तर निष्ठी असली की ते भजन त्याला आवडत नाही, अद्याप नाही, त्याला आवडतच नाही. त्याच्या मापात, त्याच्या चौकटीत केलेलं भजन त्याला आवडत आहे. हो, आणि त्याचा पेपर असा आहे माझ्या मालकाचा, माझा म्हणजे आपल्या सगळ्याचा मालक, पंढरपुरातल्या मालकाचा पेपर असा आहे, त्याच्या पेपरला काफ्या चलत नाही. तो पेपर असा कंचन लिहावा लागतो, कंचन. त्याच्या चौकटीत बसलं की त्याचं नाव भजन होते. नाही ते एरवी नाही, एरवी नाही. काय तंबाखू खातो
आणि चालू भजनात भोंगलीच्या खाली तंबाखूचा गर्दा टाकतो. तुझ्या अंगावर झोपीत मंदिराचं भितड पडू द्या झोपीत नालाय का तंबाखू खातो. छान पुरावा दिला. भजन ते मंगळवाणी नरका जाणे चुकीना. कशालाही भजन म्हणत नसते. या पवित्र मुखाने गोड बोलणे, चांगलं वागणे, एखाद्याला चांगलं शिकवणे. रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, एका व्यक्तीचं पोरग सांभाळीत बापाला. चांगल्या चांगल्या माणसांची वाक्य बघा. माधव बाबा मगर असतील, रंगनाथ गुरुजी परभणीकर असतील, आमच्याकडे चांगली महात्म्य होऊन गेली. हे म्हणायचे, बापान 50 एकर जमीन कमिली 72च्या दुष्काळात. त्या म्हाताऱ्याने मिलू खाल्ले, बरबडे खाल्ले, आंबड्या खाल्ल्या, रानातले भाजीची पानं पिळू पिळू खाल्ली. पण पोराला 50 एकर जमीन कमवून ठेवली. आणि म्हातारपणी ते पोरग बापाला मानीच नाही. पण त्या पोराचा एक मित्र होता गावात, ते त्याचं काही बी ऐकायचं. त्या मित्राने त्याला सांगितलं, बापू अरे 50 एकर जमीन तुला कमवून ठेवली रे बापानं. काय परिस्थिती असेल त्या काळात चर्मन. आणि तशा परिस्थितीत तुझ्या बापानं तुला 50 एकर जमीन कमिले. अरे या बापाला सांभाळलं म्हणजे पंढरपुरातल्या मालकाची सेवा केल्याचं पुण्य प्राप्त होतं. मित्राचं ऐकून त्यानं बापाला सांभाळायला सुरुवात केली. त्या मित्राला ज्यानं चांगलं सांगितलं का मृदंगाचार्य महाराज, 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होतं. याचं नाव भजन आहे. उचलूस तर काकडा केला आणि जाताना दुसऱ्याचा हरभरा उपटून नेलं. गेलं ना हरभऱ्यातच तो भजन सुंबल्या. हे असं नाही कामाचं. काय काय याचं इचकी तू, त्याचं इचकी तू, त्याचं मला आवडतच नाही, त्याचं असंच आहे. आणि तू कोण काय भीमसेन जोशीचा चुलता आहे का? तू काय झाकीर हुसेन आहेस? तू लय श्लोक म्हणतो, तू काय व्यासांचा आजोबा आहेस? काय काय टोकं लावतील, काही मिळच नाही. मूर्खपणाचं टोके. हे असलं देवाला आवडत नाही. चांगलं बोलणे भजन. काळावर मात करता येते. आणि काळावर मात एकाच गोष्टीची, तो अधोगतीला नेत नाही, तो सद्गतीला नेत असतो. एक सप्ताह चालू होता, मोठा सप्ताह. 50 वर्षापूर्वी त्या सप्त्यामध्ये 10-15 हजार माणसं रोजचे जेवत होते. रोजचे किती मोठा सप्ताह असेल बघा. 50 वर्षापूर्वी स्वातंत्र्याच्या मागे पुढे काळ असतो. स्वातंत्र्याच्या काय नियोजन वैभवशाली सप्ताह. कोणीही सप्त्याला मोठा म्हणायचं नाही बरं. आता आम्हाला वर्णन तर करावंच लागते, त्याला इलाज नाही गडे. नाही वर्णन करावं तर बुका कोण लाईन. भानगड अशी असते ना ती वर्णन करावंच लागते. पण आमच्या लोकांनी वर्णन करीत असताना हिशोबात केलं पाहिजे, नाही तर त्या यजमानानं केलेलं पाप कीर्तनकाराच्या बोकांडीवर बसत असते. हो, दुकानं दारूचे 14 देशीची दुकानं. आणि त्यानं सप्ताह ठेवला. त्यानं ते ढकणं इकले तर सप्ताह होतो. मधलं कोण्या रंगाचं पाणी तर हे तर सोडून द्या. नुसत्या ढकणाव सप्ताह ढकणाव. त्या ॲल्युमिनियमचे असते ना, आपण काय पाहिले नाही बरं. तुम्ही म्हणताल तुला इतकं कसं माहिती. ते तुम्ही पुन्हा मी कोणी छिद्र काडी घालावं त्यासाठी भोकाट होतच नाही, पुन्हा इचकायचं नाही. आणि प्रत्येक कीर्तनकार म्हणत होता, काय वैभवशाली, काय यांचं काम आहे. अरे नालायका, महाराष्ट्रातल्या किती बायका विधवा केल्यात त्याच्या दुकानानं. आणि तरी तू कीर्तनात त्याचं वर्णन करतो. तू घरी जायच्या आधी तुझी पप्पेची माय मरण. झोप नाही सज्जनांनो. हो, निंदात वास्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाव नये किंवा वरून
इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. देवाच्या व्यतिरिक्त संतांच्या व्यतिरिक्त कोणाची स्तुती करणं ब्रह्महत्येचं पातक आहे. 4-2 हजार पाकिटात आगाव टाकावा म्हणतच राहतो. काय त्याचा स्वभाव, काय त्याचा स्वभाव. सुंगळ्या पाकिट जरी वाढत बायको बिमार पडल, इंजेक्शनातून जातील सारे पैसे. हो ते काय पन्हाळा वाटा आली मोरी वाट निघून गेले. ऐका नाही, हिशोबात असलं पाहिजे. तेव्हा वाटीभर वरणात 2 चमचे तूप खावा म्हणजे वरण खाल्लं असं वाटतंय, तूप खाल्लं असं वाटतंय. पण वाटीभर वरणात वाटीभर तूप टाकलं, दोन्ही वाड्याला गेलं. तूप खालो कळत नाही, वरण खालो कळत नाही. हे नेमका नालायकपणा आमच्याच काही लोकांनी थोत्रात घेतलाय. विठाला विठाला गुरुजींचे सुपुत्र तिने त्यांनी आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ पुण्यस्मरण केलं इथपर्यंत ठीक. काही त्या तिघांच्या अंडरवेली धुवा, बनेली धुवा, पॅन्टी धुवा, टोप्या धुवा, हे कीर्तन करायचं काम आहे का? नाही, कामाशी काम. त्यांनी त्यांच्या वडिलाच्या पुण्यस्मरणाकरता केले. की आजाराने 1-2 वेळेस नाव घेतलं, फारसं काही. सप्ताह फार मोठा सप्ताह. त्या सप्त्याची खोली मोठी होती. विहिरीत पाणी 2-4 परस असावं का ईदभर असावं. क्या बात आहे. खोली असली पाहिजे. खोली असली की ते पाणी मग 4-2 एकरला पुरते. मग ठिबक करा, कशानं द्या, खोली असली पाहिजे. सप्ताची खोली मोठी होती. हल्लीच्या सप्त्यांच्या रुंद्या जास्त झाल्या. 2.5 एकरचा मंडप आहे. फार 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 काही 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 काहीच तर वेगळंच ऐकलं नाही. पण आज नाही सांगत कीर्तनात. विठाला विठाला इतका मोठा सप्ताह. त्या सप्ताहातले कीर्तनकार 10-10:30 वाजता हजर व्हायचे सकाळी. गाड्या बैल नव्हती जास्त, काही मोठाली वाहनं नव्हती. कोणी एसटीनं, कोणी रेल्वेनं, कोणी घोड्यावर, कोणी बैलगाडी, जवळपास उतरून कोणी पायी असे कीर्तनकार. हल्ली असा भाग झालाय, मोठ्या गाडीत आला की कीर्तनकार मोठा. नालायक असतो. कीर्तनकाराच्या अंगावर सोनं किती येईल, त्याला गाडी किती मोठी येईल, त्याला संपत्ती किती त्याच्यावर नाही, त्याचं आचरण किती गोड आहे त्याच्यावर कीर्तनकार असतो. ज्याचं आचरण गोड त्याला म्हणायचं वारकरी, ज्याचं आचरण गोड आहे त्याला म्हणायचं महाराज कीर्तन. संपत्ती काय कोणाकडे असती संपत्ती. याच्या पलीकडे बोलू का तुम्हाला? नालायकाकडे संपत्ती आहे. ते काही संप्रदायाच्या यादीत येत असतात का? काय असं नसते. काय आचरण गोड आहे तो वारकरी. आल्याबरोबर हातपाय धुतले, महाराज बसले. गाथ्याचं भजन सुरू झालं. गाथ्याचं भजन सुरू झाल्याच्या नंतर महाराजाला राहून ज्यांचं संध्याकाळी कीर्तन येते गाथ्याच्या भजनात उभे नाचून गाथ्याचं भजन, गाथ्यावरचं भजन उभं राहून नाचून दुपारचं भजन स्वतः. गाथ्याचं भजन आटपलं की लगेच पंक्ती मंडपात महाराज पंक्तीला जेवायला. आमचं तसं नाही. पंक्तीला जेवायचं नाही, यजमानाकडे जेवायचं नाही, पाकिट खपक्या घ्यायचं, धाब्यावर जेवायचं. त्या महाराजाला जेवू द्या. आपण यात्रेला गेलो, कुठं गेलो, एखाद्या वेळेस मी इतकं बोलायलो म्हणजे मी लय धुतला तांदूळ नाही. मी द्वारकेला वगैरे कुठं यात्रेला गेलो तर का आपली काय सासरवाडी तिथं थोडीच हॉस लागल. आता ज्ञानोबाराच्या सोहळ्यात चहाचा नाद आहे, प्यावत लागतो. पहाट ते कलियुगातलं अमृतच ते काळा का होत नाही, पण एखाद्या टोपरी बाजूला तोंड करून पण झटका आणतोच. ते चहाचा त्याला पण त्याची असं चालायला पुरला शिकतो ना. ते काळामुळं का होत नाही, पण आपला जर सप्याचा आपण काही पण कधी ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती जर आपल्याला गावरान तूप वाढीत असेल तर कशाला हॉटेलवर जेवतो.
त्या महाराजाला किती पाप लागल ते भाग सोडून द्या. संप्रदायाचे नियम न पाळणाऱ्या लोकांना जी लोक बोलवतात, संप्रदायाचे नियम मोडणाऱ्या माणसाचं पाप यजमानाच्या बोकांवर बसत असते. याला सगळ्यात पापी तुम्ही आहात. याला सगळ्यात तुम्हाला राग आला तर एवढ्या पठ्ठ्याला बोलणार नाही. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव, मी काही माग लागे नाही. मला असा बारीकसा पाईप पंढरपुरातल्या मालकांना पैशाचा द्यायला आहे. त्याच्यामुळं मी नाही कोणाच्या अंडरविली धुवाला रिकामा नाही. विठाला गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा झाकणारा अर्धा पापी असतो. गुन्हेगाराला झाकणारा अर्धा पापी असतो. दोघाशी पतन सारिखेची, दोघाशी पतन सारिखेची. दोघायला सारखंच पाप. ज्यानं नियम मोडले त्या परमार्थिकाला तेच पाप, आणि नियम मोडणाऱ्या परमार्थिकाला ज्यानं आणले महाराज त्याला तेच पाप. दोघाशी पतन सारिखेची, सारखं पतन दोघांना. मग एवढं मोठं करून जर आपल्या पदरात पाप पडत असेल तर करायचं कशासाठी ते? गात्याचं भजन नाचून भजन केलं, तल्लीन होऊन अगदी पंक्तीला जेवायला बसले. काय कीर्तन करा असतील. आणि खरंच मागच्या लोकांचे नियम सांभाळायचे. 40 वर्षापूर्वी पंक्तीला मला वाटतं बुंदी नसावा. शिरा भात कन्या आंबाड्या वरण चपात्या आमटी. कशाच्या चपात्या आल्या चिरमन, भाकरीच होत्या. पण काय परंपरा टिकल्या मागच्या लोकांनी. मग आमच्यासारख्या ह्या टपराच्या गाडीत बसणाऱ्या गिरगावकरांना परंपरा मोडायची नाही. मला एकच फक्त माझं पाप वाटतं. मी कालच्या अपघातापासून बॉईलजिनला त्रास आहे. बसून कीर्तन करावं वय झाल्याच्या नंतर, पण माझं वय नसताना बसावं लागतंय. मी निमूटपणे सहन करतोय, मान्य करतोय की माझंही कळत न कळत घडलेलं पाप असावा, म्हणून नेमका हाडाला आजार सुरू झालाय. विठाला जेवणी आपली हरिपाठ सुरू झाला. येऊन या काळ बैसला शिवसा. हरिपाठ सुरू झाला. आचारी जवळ आले. सप्ताह कमिटीतले मुख्य माणसं होती. दादा बाबा काका नाना अण्णा आबा. काय रे बाबा, उद्या ची एक एकादशी दाखवली आणि परवाची एक एकादशी. आपल्याला धरायची कोणती? त्या सप्ताहातल्या यजमानांना सांगितलं, कमिटीतल्या लोकांनी सांगितलं, स्मार्त आणि भागवत असेल तर भागवत एखादं धरित वारकरी. तसा उल्लेखच नाही ना, म्हणे स्मार्त नाही भागवत नाही काय नाही. 2 पंचांगावाल्याने 2 एकादशी दिल्या. आपण नेमकी धरायची कोणती? आचारी संभ्रमात पडला. तसं काय आचारी तो वारकरी होता, बिनामाळीवाला आचारी नव्हता, हुशार वारकरी. मग सगळ्या लोकांनी विचारलं, आजच्या कीर्तनकाराला विचारलं. त्या दिवशी कीर्तनकार अधिकारी होते. ते आमच्यासारखे नव्हते टेकलं का शेकलं का, विद्वान होते. पाहुणी ग्रंथ करावे, पाहुणी हा ग्रंथ करावे. शास्त्र पुराण वेद याचा सर्वांचा अर्थ एकत्रित करून बोलणारी लोक ती कीर्तनकार. त्यांना कीर्तनकार म्हणायचं. मला पाठ येते लोकांना सांगतो, तो कीर्तनकार नाही. शास्त्र पाहून सांगतो, पुराण पाहून सांगतो, ग्रंथ पाहून सांगतो, वेदाचं मत देऊन सांगतो, त्याला कीर्तनकार म्हणायचं. स्वतःच मत मांडतो तो कीर्तनकार कसा होईल? तो काही मत मांडील स्वतःच. त्यानं मांडलेलं मत पपेची माय ऐकायची नाही. लोक कसे ऐकतील? हा संप्रदाय वेदप्रणीत संप्रदाय, हा संप्रदाय शास्त्रप्रणीत संप्रदाय, हा संप्रदाय पुराण प्रणीत संप्रदाय, हा संप्रदाय ऋषीमुनी प्रणीत संप्रदाय. मोठ्या लोकांनी जे सांगितलं ते आपण वागत राहायचं, असा संप्रदाय. हुशार कीर्तनकार होते. त्यांनी सांगितलं, गेल्या 5-4 दिवसापासून माझ्या सुद्धा मनात संभ्रम आहे कुठली धरावी. पण त्या कीर्तनकार हुशार होते. त्यांनी सांगितलं, एक काम करा. बरेच लोक अंगाला चिटकून घेते. हा बरोबर असं आहे का, मग असं करा. आलाय का तुला पंचांग कळतं? तू सांगतो असं करा. आपलं मन कसं ऐकल कोणी? किती हुशार कीर्तनकार. त्यांनी सांगितलं,
एखाद्या वेळेस मलाही अभ्यास आहे, पण मी चुकू शकतो. म्हणून एकादशीचा वाद मिटवायची ताकद पंढरपुरात एक व्यक्ती, त्यांच्याकडे जा. याला म्हणायचं हुशार डॉक्टर. पेशंटला 1-2 दिवस जर त्याच्यावर चर्या केली तरी जर आजार हातात येत नसेल, त्याचं निदान लागत नसेल झोपडीची, तर शहाण्या डॉक्टरनं चिठ्ठी देऊन पुढच्या डॉक्टरकडे पाठवा. त्याला म्हणतात असते डॉक्टर. हे 9-10 दिवस सांभाळीतून मग हातपाय हाणणं बंद केल्या म्हणतो तिकडं न्या, तुला हाणायला पाहिजे आता. तू कसा म्हणला उद्या जमन, निदान कळालंच नाही ना, असं नाही. तेव्हा कुणी बी मोठेपणा अंगाला चिटकून घ्यायचं नाही, निमूटपणे म्हणलं पाहिजे. ते त्यांना विचारा. पुढच्यांना मोठेपणा देणारा हा संप्रदाय. ज्ञानोबारायकडे धरणेकरी आले. ज्ञानोबाराय देवच होते ना, महाविष्णूचा अवतारण सखा माझा ज्ञानेश्वर. तरी ज्ञानोबाराय म्हणले तुकोबारायकडे देव सापडले आणि ते धरणेकरी मग देऊन गेला. बघा तर तुकोबाराय म्हणा काय ज्ञानोबाराय उणे होते, जेणेकरून माझं नाव सांगितले. एकमेकांचा मोठेपणा वाढवणारा हा संप्रदाय, दुसऱ्याचे कष्ट वाढणारा नाही. आणि दुसऱ्याचे कष्ट वाढणारा याच्यात जर आला असेल तर समजायचं आपलंही 10 पिढ्याचं पाप होतो आलं. विठाला सांगितलं पंढरपूरला जा. चातुर्माशी नावाचे एक महान महाराज आहेत, ते आपला एकादशीचा वाद मिटवतील. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा हा निर्वाळा सांगायचे. त्या पंढरपुरातल्या महात्म्याचं नाव होतं चातुर्माशी महाराज. गेले त्यांच्या आश्रमावर घेऊन या काळ बैसला शिवसा सांगते. आश्रमावर पोचल्याच्या नंतर महाराज हजर नव्हते. त्यांची सेवा करणारा, आश्रमात एक झाडझूड करणारा एक व्यक्ती होता. त्याने मोठाली माणसं 4-2 बघितल्याबरोबर चवळ सतरंजी आतरली, बसायला टाकलं, पाणी दिलं. काय काम आहे? काही नाही म्हणे, आम्ही महाराजांकडे आलो. काय काम आहे महाराजांकडे? तारीख वगैरे काही नाही म्हणे. त्यांचं कीर्तन आहे आमच्याकडे काल्याचं, त्याबद्दल काही दुमत नाही. पण शंका अशा गोष्टीची आहे, शंका अशा गोष्टीची आहे की एकादशी उद्याची धरावा का परवाची धरावा. ते म्हणले मग महाराजाला काही विचारायची गरज नाही. तुमचा विश्वास कोणावर आहे? पंचांग करत्यावर नाही म्हणले, त्याच्या मेळीच करा. ते एकूण एकात भांडायले, एक म्हणून तू उद्याची धरा आणि एक म्हणून तू परवाची धरा. त्याला काही त्याचा मेळ लागून ते पंचांग करते. मग तुमचा विश्वास कोणावर? म्हणले चातुर्माशी महाराज सांगतील ते आमची काळ्या दगडावरची देव. मग ऐका म्हणले, मग चातुर्माशी महाराज सांगतील तीच एकादश तुम्ही धरणार का नाही? मग ते नसले तरी काळजी करू नका, हे कुत्र सांगते एकादश कोणतीची धरा. ते कुत्र होतं चातुर्माशी महाराजांचं चर्मन, कुत्र होतं चातुर्माशी महाराजांचं. आता कसं असते, काही माणसं जरा उचकाने असते तर काय डोकं खराब झालं कर म्हणले याचं. चांगल्या महाराजांनी एकादश कळणं पंचांग करतायची कॅशेट गुंडाळली, कुत्र कसं सांगत? ते म्हणला दादा मी पोटासाठी महाराजांच्या आश्रमावर थांबतो. माझी 2 कारणे, एक चांगल्याची संगती भेटायली आणि खाला मिष्टान्न भेटायले, भजन ऐकायला भेटायले, आनंद आहे म्हणले. याच्याकरता मी इथं राहतो. मला गबाळा गुबाळा दिसत असेल, मी गरीब माणूस, माझ्याकडे पैसे नाहीत, पण वेडा नाही म्हणले. तुमचा विश्वास चातुर्माशी महाराज हवे ना. मग महाराज आमचं पुत्र ज्या दिवशी भाकर खात नाही त्या दिवशी एखादं धरत. आमचे महाराज पंचांग पाहत नाही, काय नक्षत्र नाही, तिथी नाही, भीती नाही, काय बघत नाही. हे कुत्र ज्या दिवशी भाकरी खात नाही त्या दिवशी एखादं धरते. आणि म्हणले या कुत्र जर बिमार पडल्या कोण्या दिवशी भाकरी नाही खायचं, तसं होतच नाही म्हणले. ते का तुमचे कुत्रे आहेत का गाड्याने फिरणार? मालकाचे गाल जिबीने चाटणार? लय कुत्र्याला कळत नाही कुत्र कुठं बसवा. परवाला एक जणांना 55 लाखाची गाडी घेतली, पूजेला मला बली. मी म्हणत असतो मंत्र, वानत्रयो सर्वदो अधिष्ठितानाः लोहधातु सर्वस्थितायाः प्रवासेषु सर्वस्थितायाः यज्जायतेन सर्वं यजमानस्तो स्थिताः वाहनत्रयाधिष्ठितं नवग्रह सर्वस्थिता. ते मंत्र म्हणायचं आपलं. त्याला गंध लावायचा, गाडीला स्वस्तिक काढायचं आणि येताना हळू उचकून मग काहीतरी घेऊन यायचं. कळालं ना तुम्हाला काय घेऊन यावं लागतंय? ते का मंत्र फुकट थोडीच होते. हो, मग ते वाहनाची पूजा गिजा केली तर मग ते वाहनाची पूजा करताना एक जण मधात बसवावं लागतं.
मग जन 55 लाख रुपये मोजले का महाराज ते ड्रायव्हरच्या सीटवर होत आणि त्यानं पाळलेलं कुत्र मालकाच्या सीटवर होत म्हणजे लय कुत्र्याला कळत नाही कुत्र कुठं बसवा अरे मी म्हणलं आता यजमान कुत्र्याला समजावं का तुला समजावं म्हणलं मी 55 लाख दिले पण यजमानाच्या सीटवर ती बसले म्हणलं अशी काही बाप म्हशीच्या कोठ्यातून कुत्र पुढच्या सीटावर ह्या कुत्र्याला कुठं टाकावं कळणार नाही या मला सुद्धा अशी काही नालायक कुत्री नालायक हे कधी एखाद्या त्याच्या मनात आलं तर ते खाणार नाही असं होऊ शकत नाही म्हणले दोन्ही दिवस 2 माणसं बसून राहिले ज्या दिवशी भाकरी खाल्ली त्या दिवशी दशमी ज्या दिवशी भाकरी नाही खाल्ली त्या दिवशी एकादशी विश्वात तेज एकादशीचे व्रत दृष्टांत संपला ज्या महात्म्याच्या ज्या वारकऱ्याच्या सानिध्यात राहिलेलं कुत्र एकादशीचा वाद मिटित कुत्र जर इतका अधिकारी तर कुत्र्यानं ज्या वारकऱ्याच्या घरच्या भाकरी खाल्ल्या त्या वारकरी किती अधिकारी असेल चातुर्मासी महाराज जात राहिले रात्रीच्या समयाला पाणी मागितलं शिष्यमंडळ झोपलेले आवाज निघत नव्हता 11 10:30 11 वाजता शेजारती झाली विटेवरच्या मालकाच्या समोर एक पाण्याचा तांबा एक फुलपात्र 2-3 मंजुळा ठेवत असते हार काढून घेत असतात निर्माल्य संध्याकाळी शेजेचा मंत्र म्हणत असतात आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा शयनस्तो निद्रा भवसनस्तो कल्पपायाम जगदानंद कंदपतये रुक्मिणी पांडुरंग प्रमुख देवता आह्वानांजत्रियतां मम शयन कक्षो शयनारूढो अधिष्ठितां करिष्यते झोपला देव मंत्र अशी मंत्र म्हणले किलोप लावलं रात्रीच्या समयाला विटेवरच्या मालकाने स्वतः पाणी चातुर्मासी महाराजांच्या तोंडात अर्धा तांब्या पाणी टाकलं पण त्याच्यातल्या मंजुळा येऊन 2 तोंडात अडकले सकाळी पुजाऱ्यान मंदिर उघड पाहत होतो तांब्यातलं पाणी अर्ध नाही मंजुळा गायब होत्या आतापर्यंत 2-3 पिढ्यात असं कधी झालंच नव्हतं तेवढ्या अवकाशात मठातून एक व्यक्ती धावत आला काकडा चालू होता सांगितलं चातुर्मासी जात राहिले बाबा आणि त्यांच्या तोंडात मंजुळा अडकल्या दृष्टांत संपला जाता जाता पंढरपुरातला मालक ज्या साधूला पाणी पाजतो तो मा साधू किती अधिकारी असेल बघा विटेवरचा मालक स्वतःच आसन सोडून त्या महाराजाला पाणी पाजायला जातात ते महाराज किती अधिकारी या महाराजानं केलेल्या संप्रदायातल्या नियमातल्या चौकटीमध्ये या आचरणाच्या ताकदीनं पुत्र एकादशीचा वाद मिटवते पंचांकर्त्याचा वाद मिटते पुत्र किती अधिकारी पण लक्षात घ्या त्या चातुर्मासी बाबांच्या सुद्धा उशाला काळ येऊन बसला येऊन या काळ बैसला Yeah.
चातुर्माशी बाबा. सामान्य ताकद नाही लोकांची, केवढा मोठा अधिकार. स्वामी राम नावाची एक व्यक्ती होऊन गेली. नर्मदेच्या तीरावर अनुष्ठाना करता बसले. निमकरोडी नावाचे एक महान हिमालयात संन्याशी होऊन गेले. धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र. याही महात्म्यांचं त्यांना दर्शन झालं. त्यांच्या गुरुजींचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, गुरुदेव माझी इच्छा आहे आता मी अनुष्ठानाला बसावं, मला पवित्र असं ठिकाण हवंय. जा माय. पवित्र अनंत पापांचं पाप शालन करणारी नर्मदा माता, त्या नर्मदेच्या तीरावर तुम्ही अनुष्ठाना करता बसा. बरीच लोक या महाराष्ट्राच्या मातीतील नर्मदा परिक्रमा करतात, पायी करतात. कोणी 90 दिवसात आग पितंय, कोणी 105, 104, कोणी 120 दिवस, त्याच्या चलण्यानुसार. आता 10-15 दिवसात माणसं वाहनात पण करायला. आता पर्याय असतो. काळ बदलला. आमच्याकडे श्रावण मासामध्ये गोदावरीचं पाणी कोणी रोजची रोज मारुतीला आणतंय, कोणी दर सोमवारी आणतंय. पण जाताना एसटीनं जायचं, तिथे गेल्यावर सगळे कपडे धुवायचे गंगेच्या पाण्यात. गंगेचं पाणी भोपळ्यात भरून घ्यायचं, पायात चप्पल वगैरे नसायचे, मग चालत चालत यायचं. लघुशंकेला बसत नव्हतं. कसं बसताय? आणि ते पाणी जर घेऊन लगीला बसला असेल तर ते पाण्याचं पावित्र्य काय राहणार आहे? नियमित ना त्याच्यासाठी, शास्त्र आहे त्याच्यासाठी. आता काळ किती गोड आला माहिती. सकाळी पहाटे 4 वाजता घरून निघायचं किंवा 3 वाजता घरून निघायचं. 4 वाजता गंगेच्या पात्रात, गंगेच्या पात्रात आंघोळ करायची, ओल्या कपड्यानंच पाणी भरायचं. तिथं रत्नेश्वराला स्नान घालायचं, पुन्हा गंगेच्या पात्रात जायचं, पाणी भोपळ्यात भरून घ्यायचं, मोटरसायकल की खाणायची. एका तासात घरी. लगीला बसायचं काम नाही, बाथरूमला बसायचं काम नाही, काय नाही. शुद्धता आहे ना, पण नियम पाळावा लागतील ना. गाडीत का नर्मदा परिक्रमा करा, पण तंबाखूचे तोटे संघच. कसं शक्य आहे ते? कसं शक्य आहे? तुमच्याकडे शक्ती प्रसंग असतात का नाही? रामायण लावतात आणि शक्ती वनवासाला लोक जातात ना. हो आहेत तुमच्याकडे बी असतील ना. हो, ते 14 दिवस पोतळे घालतात आणि बाकीचं काही यायचा जिथं मुक्काम तिथं गांजाची झाडं उगत येत. अरे असे राम लक्ष्मण करत नव्हते रे. तू येड्यावानी काम करायला, पोतळे घालायला आणि तीन सगळे. आणि जो वनवासाला गेला त्याची बायको 14 दिवस भिंगात पाहत नाही. ती पाण्यात पाहून कुकुला येते. म्हणजे शेतीला आरसा नव्हता ना. हे सगळे देखाव्याचे नाटक. अहो अंतकरणातला परमार्थ असावा. वनवासाला गेला, मोसंबीचं रान दिसलं की तिथल्या मोसंब्या तोडायला. वान्य रे का तू? तुला कशा मोसंब्या तोडता येतील? आणि तसा वनवासी कसा मान्य करीन प्रभू रामचंद्र? इडे इतकं देव मान्य करायला कोणाला पण. चौकटीतला परमार्थ केला पाहिजे माणसाचा. आता 2 वर्ष झालं 16 नाही, या वर्षी 16 आहे. सगळ्या वारकऱ्यानं 16त गेलं पाहिजे, आहे का नाही? 16त गेलं पाहिजे, 16त गेलं पाहिजे. आपण ज्याच्या नावानं भाकरी खातो निदान त्याच्या दिंडीत गेलं पाहिजे. ज्ञानोबा तुकोबाराच्या दिंडीत आपल्याला आपल्याला विचारते महाराज कशामुळे कोणी. मी जर कलेक्टर जरी झालो असतो तर तुम्ही पाया पडत होते का? तुमचं एखादं जर काम असतं तुम्ही मला सुटकेस दिली असती खालून, चल घे बाळ्या पण सही कर. मी जर कलेक्टर असतो, चल घे काय बनलं घ्यायचे घे पण सही कर. माझ्या आजोबाच्या वडिलाचे आजोबाच्या वयाची माणसं माझ्या पाया पडतात. असं नाही समजायचं बाळू लय मोठा आहे, अद्याप नाही. ही आमची ताकद नाही. एरवी तरी पुशे कोण, मेरेने सांगितलं होतं, एरवी तरी पुशे कोण पावे देवासाठी मान. अरे ज्ञानोबा तुकोबाराचं भजन करतो म्हणून तुला लोक जीव घालते, म्हणून तुझ्या पाया पडते. जास्त वेळेवानी करू नकोस. सगळी किंमत ज्ञानोबा तुकोबारा म्हणून दिंडीत आपण गेलं पाहिजे. या महाराष्ट्रातली सर्व पक्वादी, सर्व गायनाचार्य, सर्व कीर्तनकार, सर्व भागवतकार, सर्व रामायणकार जर दिंडीत गेले ज्ञानोबा तुकोबाराच्या सोहळ्यात तर इमानदारीनं सांगतो यायला चालायला जागाच राहणार नाही. तुम्ही याला बी टाळ्या वाजवायले.
सगळ्या लोकांनी गेलं पाहिजे. काय होतं कीर्तनात सांगायचं, पंढरीची जारे आल्यानो संसारा, हे घरी बसला सरकी लाईत सोयाबीन पेरीत. तुझी काय लायकी पंढरपूरला जा म्हणून अभंग घेत सांगायचे. अध्याप नाही. बोले पैसा झाली त्याची वंदावी पाऊले, सांगी परी वागे त्याशी चोर मानावे, सांगी परी न वागे त्याशी चोर मानावे, सांगी परी न वागे त्याशी चोर मानावे. बोलल्यासारखं वाटलं पाहिजे. वार करायला एखाद्याला जर चालता येत नसेल त्यानं बसून वारी करायची, तेव्हा बसून टरकत वारी करायची, पण सोडायचीच नाही वारी. हो, बसून वारी करायची. काय सांगू लागलो तुम्हाला? तुम्ही गुंगले का माझ्यासारखंच? नर्मदा परिक्रमा. स्वामी राम अनुष्ठाना करता नर्मदा परिक्रमेवर बसले, नर्मदेच्या तीरावर स्वामी राम. तुम्हाला शंका येईल स्वामी राम कोण होते? 1949 ते 51 करवीर पीठाचे शंकराचार्य होते. 2 वर्ष शंकराचार्य पद स्वीकारलं. 2 वर्ष. एक दुसरा प्रसंग पण तो सांगत नाही, हा सांगतोय. शंकराचार्य पदाचा राजीनामा दिला. जो की सामान्य गोष्ट आहे. चोपडेजी, शंकराचार्य पद म्हणजे सामान्य नाही. माझ्याकडे एवढे पैसे नाही तर तरी पण सांगतो, मी 100 कोटी रुपये दिले, खर्चिले, तर 2-3 बाऱ्या खासदार होईल. पण 500 कोटी रुपये जरी खर्चिले तरी शंकराचार्य होता येत नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं, इतके पैसे माझ्याकडे नाहीत. कारण युट्यूब न येणं त्यानं पुन्हा आमची वाट लागायची, धोत्राला इस्तू लावायची. कोणी इतके बाळ्याचे पैसे, चला आईडी बाळूच्याच घरी. असो मी येरी सांगायचं तुम्हाला, 100 कोटी रुपये खर्चिले तर कोणताही पुढारी होता येईल. काय ताण नाही त्याला. वाटीत सोडायचं बंद. दुधाच्या कॅनीमध्ये असे पोलिसांनी नाही वाटू दिले तर कुठं चालले? डेअरीवर चाललो दूध घेऊन. ढक्कन उघडत मधात पैसे. पोलीस म्हणजे जा डेअरी पुढेची. त्याला काय नेता येत असते? पकवादाच न्यायचे. 50,000च्या वरी पैसेच नेता येईल. एका पाहुण्यानं आमच्याकडून पैसे घेतले आणि तिकडे कीर्तनाला गेल्यावर पैसे दिले. आणि मी म्हणलं, आता रस्त्यात पोलिस गाड्या तपासायले ना, आचारसंहिता होते, इलेक्शनचं पिरियड, हे कसे न्यावा पैसे? ते म्हणले, न्या बाबा, काय आता लांबलेले पैसे. तर माझे यायच्यासारखे ओळखीचे महाराज होते. मी म्हणलो, तुमचा पडीत पकवात द्या, म्हणजे तुम्हाला जे वाजित नाहीत ते. त्या पकवाताची दवाली दिली केली, मधात पैसे टाकले आणि दवाली आवळून घेतली. पोलिसांनी सगळं तपासलं. सुटकेस काढली तर ओली अंडरवेल होती, आदल्या दिवशी आंघोळ केली. दुसरं काय गाव सांगणार आहे आमच्या सुटकेशीत? हे काय म्हणले? हे वाजवायचं असतं. कैसा बजाते? आणि मी आणलं ते कीर्तनात बजित असते. चले जाऊ म्हणते. ते बघत पकवादात काय कळतं त्याला? होता येईल पुढारी, शंकराचार्य होता येत नाही. लाखो कोटी खर्च केले तरी शंकराचार्य नाही. त्याच्यासाठी त्या पदावर आरूढ पाहिजे. त्याच्यासाठी बालवयापासून ती साधना लागते. आणि अशा शंकराचार्य पदाचा राजीनामा. हो. परत दिवशी एक आमचा पाहुणा भेटला. म्हणला, मी तालुक्याचा अध्यक्ष आहे. म्हणलं, कोणाचा? म्हणलं, वार करायचा. तू आजन का धोतर नेसलं का? हा, आणि तुला कसं काय अध्यक्ष? तुला कोणी अध्यक्ष केलं? मला त्याचं नाव तरी सांग. आणि तू आमचा अध्यक्ष होतो. संस्कृत पाठ करू करू आमचं धुपण निघलं सगळ्या बोकडातून. आणि तुला पांडुरंगाचं तोंड कोणीकडे, पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराचं तोंड कोणीकडे, हे सांगता येत नाही. तू अध्यक्ष, तुझी बसायची जागा हाणायला पाहिजे. विठाला काही गोष्टी कोणाला सोबत असतात. संक्रांतीच्या दिवशी बाईनं वांद्याला एखाद्या ज्येष्ठ बाईच्या पाया पडा. पण कोण्या बाईच्या पाया पडा? जिला 50 वर्ष नवऱ्याची सेवा घडली, तिच्या पाया पडावा, की जेणेकरून आपल्या मालकाला आयुष्य वाढेल.
जिनं शेजाऱ्या देखता नवऱ्याच्या थुत्रीत आणली आणि तिच्या गळ्यात किलोभर दागिने म्हणून तिला वाण द्यायला लागला. अंगावर झोपीत भितड पडून तुमच्या झोपीत. गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी, त्या कसोटीत उत्तीर्ण असेल त्याला मानायचं असते. एखादा वारकरी असेल 50-50 वर्ष त्याने पंढरपूरची वारी केली, हरिपाठ काकडा गाथा भजन परिसरातले कीर्तन ऐकले, भजन केलं, अशा व्यक्तीला ते पद द्या, ते शोभल पद, त्याच्या आदराने लोक पाया पडतील. हो, 2-4 तर यश नाहीत तुला आणि तुला ते पद. चुकीच्या गोष्टी. चला 2 वर्ष शंकराचार्य पद भोगलं नको म्हटले मला. काय त्यागाचं प्रतीक असेल. नर्मदेच्या तीरावर पवित्र पापनाशिनी मातेच्या तीरावर दिव्य एका वृक्षाखाली अनुष्ठान मानलं. जी लोक नर्मदेची परिक्रमा करू लागले, जी लोक नर्मदेच्या स्नाना करता येऊ लागले चेअरमन, ते काय करू लागले, महाराजाच्या पाया पडू लागले आणि फुलं टाकू लागले. महाराजाच्या पाया पडून फुलं टाकू लागले, काही पैसे टाकू लागले. आता त्या जंगलात काय पैसे किती जरी असले तर काय आणता येईल. अनुष्ठान सोडून या महात्म्याला जाता येतं का बाजारात केळी आणायला, सफरचंद आणायला. पैशाचा डिगल पडला, फुलं पडले. कोणी कोणी गण लावू लागले अनुष्ठानात असताना, काही मेळ नाही. 3ऱ्या दिवशी सकाळी स्नान आटोपलं, अनुष्ठानाला बसले. दुपारचं अनुष्ठान मोडलं, मांडी उकलली, झाडाला टेकून देऊन बसले. तेवढ्या अवकाशात गंगेच्या पात्रात पाहिलं तर चमचम चमचम एक हात चमकायला. सुवर्णासारखा तेजस्वी हात होता, त्या हातावर सोन्याचं पात्र होतं आणि त्या पात्रात खीर होती. खीर गावरान तुपातली खीर होती, दुधाची, गाईच्या दुधाची खीर होती. आणि पवित्र नर्मदा मातेतनं आवाज आला, स्वामी राम, स्वामी राम, भोजन करिये. स्वामी राम त्या झाडाखालून उठले, नर्मदेच्या पात्रात वाळवंटात साष्टांग प्रणिपात केला, नर्मदेला प्रणाम केला आणि ते पात्र घेतलं. त्या पात्रातली खीर सेवन केली, पात्र धुतलं, पात्र हातावर टेकलं, हात अदृश्य झाला. ठरलेल्या वेळेला रोजची रोज पवित्र जलदेवता नर्मदा माता सुवर्णाच्या पात्रात दुपारच्या वेळेला माध्यानाला स्वामी रामांना खीर देत होती. दृष्टांत संपला. होऊ शकते आपल्यासाठी, होऊ शकते आपल्यासाठी. अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. ज्या शंकराचार्य महान महात्म्याला स्वामी रामांना नर्मदा मातेच्या पात्रातून खिरीचं पात्र येत होतं, अधिकार किती मोठा असेल या महात्म्याचा. त्याही महात्म्याच्या उशाला काळ बसला. येऊन या काळ बसला, येऊन या काळ बसला, कैसा डोळे आता
दिसा डोळ्याता. किती मोठे स्वामीराम, किती मोठे चातुर्मासी महाराज, किती मोठे राजा दशरथ. या लोकांना सुद्धा काळानं सोडलं नाही. राजू, तुमची आमची काय कथा. काळ ज्या दिवशी उशाला बसत असतो, आयुष्याची मर्यादा संपली, त्या दिवशी काळ या शरीरातून आत्म्याला बाहेर काढतो. म्हणून चोखोबारा या पुराव्याला गोड नमूदपणे काव्य देतात. तुटला आयुष्याचा दोरा, एरवाऊगा पसारा, टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. आयुष्याची माळ तुटली रे तुटली की आत्मा बाजूला होतो. हे शरीर खाली पडतंय. हे शरीर खाली पडल्याच्या नंतर भिंतीला टेकवतात. पाहुणे रावणे विष्ट मित्र सजन सखे आले की याला कुठं नेतात. झाला प्रेत रूप शरीराचा, झाला प्रेतरूप शरीराचा भाव. प्रेतात रूपांतर झालं रे झालं की त्याला मशानात नेतात. आणि मशानात नेलं की अंत्यविधी ठरलेला आहे. 3 प्रकारचे अंत्यविधी आहेत आपल्याकडे महाराष्ट्रात प्रचलित. 2. एक जमिनीमध्ये गाडतात, त्याला दफनविधी म्हणतात. पेटवतात, त्याला दहनविधी म्हणतात. आणि याच पवित्र देशात पुराण प्रणीत असा एक अंत्यविधी आहे. मोठ्या मोठ्या गंगेची पात्र आहेत काही राज्यामध्ये, त्या प्रेताला गंगेच्या पात्रात सोडतात. कारण त्याच्यात मोठमोठी मासे मगर जलचर आहेत. त्या प्रेताचं सदाव्रत होतो. त्याला पुराणाचा आधार आहे. तो सुद्धा अंत्यविधी आहे. हे 3 प्रकारचे अंत्यविधी भारतीय संस्कृतीतले, बाकीचे आपले नाही. आणि हिचकायची नाही, काय गरज आपल्याला त्याच्याशी. पण मशानात नेलं की त्याचा अंत्यविधी आहे. 1000 कोटीचं घर असेल चर्मन, पोरं छतावर जाळीत नाही. चोखा मने फजित खोर, माझे माझे मनती घर, माझे माझे मनती घर. चोखा मने फजित खोर, चोखा मने फजित खोर, माझे माझे मनती घर. किती मोठं घर बांधला, पोरं त्या घरावर जाळीत नाही, त्याला मशानातच नेतात. मशानात नेला, अंत्यविधी झाला रे झाला की आता पुन्हा ती व्यक्ती चित्रात बघायला पाहायला भेटते. शामराव गुरुजी, तुम्हा चोपडे परिवारांनी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. तुम्ही काही जरी चोपडे परिवाराने प्रयत्न केला तरी शामराव गुरुजी शरीरानं बघायला भेटणारच नाही. ते चित्रातच पाहावं लागतील. कारण ज्या दिवशी अंत्यविधी होत असती त्या दिवशी त्या शरीराची माती होत असती. शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी नयेती सांगाती. माती धरली शरीराची, कापुराचे कलेवर घातला करंडा. शेकीन उडा पावया, शेकीन उडा पावया. जसा कापराला अग्नी लागला की तो ठाईची समाप्ती झाली. जैशी अग्नी कर्पुराचे मेळे, कोणा किंवा काय उरदी काजळी. एकदा अग्नीची कापराची संगती झाली की तिथं काजळी शिल्लक, बाकी जागा शिल्लक नाही, जळून जातो कापूर. तसं हे शरीर एकदा पेटलं की शरीराची होय माती, कोणी नयेती सांगाती. विढोबार विढोबा
वैकुंठवासी आदरणीय शामराव गयाजी चोपडे गुरुजी हे विश्वात्म्यात विलीन झाले. त्यांच्या ह्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त फुलं द्या त्यांना, खालच्यांना फुलं द्या आणि ते समोरच्या 50 माणसाला देऊन टाका, सगळ्याला जरी नाही तरी पुढच्याला तेवढा देऊन टाका. मोठ्या श्रद्धेने चालत असलेला हा पुण्यप्रसंगाचा कार्यक्रम भीमराव गयाजी चोपडे हे शामराव गुरुजींचे ते बंधू आहेत. औदुंबर भैया दिगंबर